मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असते रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय, त्याच्यामुळं त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना, त्या प्रकरणाला सोडणार नाहीत. आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू. कारण ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही, राधाकृष्णनना सुद्धा हे लागू आहे. आणि त्यामुळं हे राजीनामा तर दिलाच पाहिजे. पण आता कसं आहे, आम्ही बाबा ढोबळ बोलणारे निसाक म्हणत नाहीत, परंतु त्यांनी शहाणे म्हणून तरी राजीनामा दिला पाहिजे.